ओके, ॲज यू से. बरं मी येते आणि गाडीतनं पटकन होईल शिफ्टिंग. तसंही तुझं सामान खूप नाहीये. एक मिनिट, आपण गाडीतनं जाणार नाही आहोत का? जानवी, मी आई आजीची कुठलीही गोष्ट वापरत नसेन तर मी तिच्या गाडीतनंही जाणार नाही. श्री, हा काय भलताच हट्ट आहे. हट्ट नाहीये जानवी, मी माझ्या सोयीने आई आजीच्या वस्तू वापरणार नाही. आपण रिक्षा किंवा टॅक्सीने जाऊ. सामानाचा काही प्रॉब्लेम नाही, सगळं मावेल. तू ये आवरून, मी आवरायला घेतो. बाय. जान्हवी, घे तुझा डबा. मावशी, मी येतच होते. अगं तू गडबडीत आहेस ना, म्हटलं तुझं काम थोडं कमी करावं. तुम्ही पण ना. अगं हे काहीच नाही, तुझ्या नवऱ्याला तर लाडावून ठेवलंय आम्ही सगळ्यांनी. आज डबा जड वाटतोय. काय दिलंय? अगं श्रीचा सुद्धा डबा आहे त्यात. त्याला बाहेरचं खायची सवय नाहीये ना, सोसणार नाही त्याला, पोट बिघडेल त्याचं. घरचं अन्न दे त्याला. बस तू, तुला चहा देते. हा बस. फर्स्ट क्लास. श्री, हो झालंय, कपाट लावून झालंय. अर्ध्या तासात झालं. ऐकाय नाही काय, तुम्हा बायकांना आठवडाभर लागेल ना कपाट लावायला. का म्हणजे तुमचं सामान केवढं असतं, काय काय घेऊन ठेवता तुम्ही. आमचं बघ असं सुटसुटीत. पुरे. हे घे. हे काय? कोरी कॉफी आहे, लिंबू पिऊन आणली आहे. हे कधी आणलंस तू? तुला काय करायचंय? हे घे. अगं बरं वाटतंय का? बरंच बरं वाटतंय. मी काय म्हणते, डॉक्टरांकडे जाऊन येऊया का आपण? हरकत काय? छे, या असल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं डॉक्टरकडे जात नसतो बरं का मी. आणि दुखणं जर फारच वाढलं ना तर मग मी आपले घरगुती उपाय करतो. अरे पण वेळीच डॉक्टरांकडे गेलो तर निदान दुखणं वाढणार नाही ना. अगं मग आपली प्रतिकार शक्ती कधी काम करणार? तिलाही जरा तिची प्रॅक्टिस करू दे. डॉक्टरांची प्रॅक्टिस काय आपल्याशिवाय वाढेल. बरोबर आहे. आजाराकडे दुर्लक्ष करू नकोस, इतकंच म्हणणं आहे माझं. नाही करणार, प्रॉमिस नाही करणार. आणि काय ना जान्हवी, हे दुखणं माझं शारीरिक पेक्षा आहे ना सायकोलॉजिकल जास्त आहे. म्हणजे माझ्या मनाची रिॲक्शन आहे. मी माझ्या घरापासून आयांपासून दूर राहतोय ना, हे पचत नाही बहुतेक माझ्या शरीराला आणि मनाला. व्हेरी फनी. फनी काय? खरंच सांगतोय मी. हे बघ, आपण आपल्या इम्युनिटीची कितीही परीक्षा घेतली ना तरी मला बाहेरचं खाण्याची सवय नाही, हे खरं आहे. मला तशी सवयच नाही आहे ग कधी. आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे बरं का. मी लाडावलेला आहे आणि घरगुती खाण्याबाबतीत हे अगदी बरोबर आहे. एक मिनिट, माझी पर्स कुठे? इकडे माग. काय करतेस तू? 7 किलो गहू. 7 नको, सध्या 5 किलो पुरे. 5 किलो गहू, सोयाबीन आणि मेथ्याही असू देत. तूर डाळ 1-2 किलो, मूग डाळ 2 किलो, साखर 3 किलो, मीठ 2 किलो आणि तांदूळ. हे काय करतेस? अर्थातच यादी करतेय. कसली? गहू, तांदूळ, साखर हे कुठल्या प्रकारात मोडतात? अर्थात वाण सामानाची. कोणासाठी? शेजाऱ्यांसाठी. श्री, तुझ्यासाठी.
अगं पण मी काय करणार आहे याचं? श्री, लहान मुलांसारखे प्रश्न विचारू नकोस रे. गहू तांदूळ ह्याचं काय करतात? शिजवतात आणि खातात. तू शिजवतेस आणि खातेस, मी फक्त खातो. म्हणजे अगं मला येत नाही स्वयंपाक करता आणि मला आवडतही नाही. मग अभिमानाने सांगण्यासारखं काही नाहीये यात. प्रत्येक प्रौढ माणसाला एका वेळी स्वतःचं पोट भरता आलंच पाहिजे. मान्य आहे मला, मान्य आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण जरी आता मी हे सगळं शिकायचं ठरवलं तरी काय लगेच उद्या जमणार आहे का मला? नाही, थोडा वेळ लागेलच ना. अरे पण तू कर असं कुठे म्हणते मी. तू फक्त केलेलं खा, बाहेरचं खाऊ नकोस इतकंच म्हणणं आहे माझं. एक मिनिट, मी सिरियसली सांगतोय जान्हवी, स्वयंपाकाला बाई ठेव वगैरे असं काही सजेस्ट करू नकोस. 2 दिवस सुद्धा आमची वेळ मॅच होणार नाही. श्री, अरे बाहेरचं खाणं तुझ्या तब्येतीला बरं नाहीये. आता बाकीच्या गोष्टींची सवय झालीच आहे ना, तशी याची होईल. बाहेरचं खाणं पचायला लागेल हळूहळू. काही गरज नाहीये त्याची. प्लीज जान्हवी, अगं माझी इम्युनिटी वाढेल आणि मग हळूहळू माझ्या पचन संस्थेला बाहेरचं जेवण पचवता यायला लागेल. मला नाही चालणार. अगं तू Did you follow? Yes, yes. Sari fall, yes. Did you follow? Ha. Doka, head. No. I know fall. Sure you fall on head. Did you understand? Understand. I understand. Good. Now learn it by heart. Yes. Thank you. आज एवढंच पुरे. रात्री येऊ? बघू, नाहीतर उद्या सकाळी बसू. आई, काय होतंय तुम्हाला? डोकं दुखतंय सकाळपासून. आई, सुंठ आणले उगाळून. आता ऑफिसला जायची वेळ झाली, सुंठ कुठे लावत बसू? पंच, माझ्या शिकवणीमुळे आईचं डोकं दुखतंय का? नाही अगं, सकाळपासूनच दुखतंय तिचं डोकं. हो का? मग आई, आज तुम्ही आराम केला पाहिजे. हो, खरं तर. आई, तू आज आराम करतेस का? नाही, ते शक्य नाही. अगं मग थोडी उशिरा जा ना. नाही. आई, तू बॉस आहेस. तू उशिरा गेलीस तर कोण काही म्हणणार आहे का तुला? कुणी काही म्हणण्याचा प्रश्नच नाहीये बेबी. बॉसच जर उशिरा आला तर स्टाफला वेळेवर या असं कुठल्या तोंडानं सांगणार? बरं, ठीक आहे. मग गोळी तरी घेतेस का एखादी? नाही, एवढ्या कारणासाठी गोळ्या घ्यायला मला आवडत नाही. आई, मला वाटतं तुमच्या चष्म्याचा नंबर बदलला असेल. गेल्याच महिन्यात डोळे चेक केले होते. मला नाही वाटत तसं. आई, आलं घालून चहा करू मस्त तुमच्यासाठी, जरा बरं वाटेल. ठीक आहे, आणि खालीच ठेव, मी येते. हा. आई, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ का? किंवा निदान फोन करून विचारून तरी घेऊया ना, असं का होतंय म्हणून. त्याची काही गरज नाहीये बेबी. हे शारीरिक दुखणं नाहीच आहे मुळे. काही गोष्टी स्वीकारायला अजून मन तयार नाहीये. चित्त थाऱ्यावर नाहीये. याचीच रिॲक्शन आहे ही. गोळ्या आणि औषधाचा काहीही उपयोग होणार नाही. असो, जान्हवीची पण ऑफिसला जायची वेळ झाली असेल ना? झाली का ती तयार? जान्हवी मगाशीच गेली आई. लवकर गेली आज? हो, तिचं काहीतरी काम होतं म्हणे. इतक्या सकाळी?
मला वाटतं सध्यापुरती एवढी लिस्ट पुरे. 2-4 किलो शहाणपण पण घेऊन ये, गरज आहे तुला त्याची. मला नाही, तुला गरज आहे त्याची. तुला 2 वेळचं चांगलं खायला मिळावं ह्यासाठी चालू आहे ना हे सगळं. जर मदत करता येत नसेल ना तर खोडा तरी घालू नकोस त्यात. अगं पण हे कसं जमणार आहे? एका माणसाचा स्वयंपाक, तो सुद्धा साध्या पोळी भाजीचा, कितीसा वेळ लागतो? 20 मिनिटंही पुरतात, काही अवघड नाहीये. वा, 20 मिनिटं तुला लागत असतील, मी 2 तास घेतले तरी होणार नाही माझ्याच्यानी. परत तेच, तू कर असं कोण म्हणतंय तुला? जान्हवी प्लीज, अगं मला स्वयंपाकाला बाई नाही ठेवायची आहे. हे बघ, सकाळच्या कुठल्याही वेळेची मी गॅरंटी देऊ शकत नाही. हे, तुला ही बाई चालेल? ही बाई स्वयंपाक करून द्यायला चालेल का? तू काय वेडी आहेस का जान्हवी? तू रोज सकाळी इथे येऊन माझा डबा करणार आहेस का? त्यात काय एवढं? तुला कळतंय का तू काय म्हणतेस ते? हो, हे बघ, गाडी वापरायला लागल्यापासून तशी मी 20-25 मिनिटं उशिरा निघते. मग आता मी पूर्वीच्या वेळी निघत जाईन आणि 20-25 मिनिटं आधी इथे येत जाईन आणि स्वयंपाक करीन. बर, म्हणजे तू 20-25 मिनिटं इथे लवकर येऊन काय करणार? स्वयंपाक करणार, माझा डबा करणार आणि मग आपण एकमेकांना टाटा असं म्हणून का ऑफिसला निघून जाणार? हो हो काय हो? अगं वेडे, आपण ह्या वेळेचा सदुपयोग नाही का करणार? श्री, हा वेळेचा सदुपयोगच आहे. 20 ते 25 मिनिटं अतिशय चांगल्या कामासाठी वापरणार आहे मी. ओके ओके, मान्य आहे मला. पण मला सांग, आता तू ही 20-25 मिनिटं घरातल्या कामांना मदत करायला वापरतेस की नाही? म्हणजे तू घरात टाइमपास तर करत बसत नाहीस ना? मग तू इथे लवकर आलीस तर घरातल्या कामांचं काय होईल? अरे, ती कामं मी स्वतःहून मागून घेतली आहेत ना, त्यामुळे माझ्यावर कोणी सक्ती नाही करणार आहे. समजा मी उद्या असं म्हटलं की मला नाही जमत आहे काम करायला, तर कोणीच सक्ती करणार नाहीये. आणि त्यात मी इथे येऊन तुला जेवण करून देणार आहे, हे जर त्यांना कळलं तर ते आनंदाने तयार होतील. बाळा, दगदग होईल तुझी खूप. नाही, तुझ्यासाठी काहीही करणं ही दगदग कशी वाटेल मला? आणि तशी दिवसभर ऑफिसमध्ये बसूनच असते ना मी. अगं पण ऑफिसच्या कामाचा थकवा येतोच ना. म्हणून तर जगभर हॉटेल्सचा शोध लागलाय. कोणासाठी? माझ्यासारख्या माणसांसाठी. हॉटेलचा प्रश्न निकालात निघालाय. तू हॉटेलमध्ये जेवणार नाहीयेस. ओके, मी डबा लावतो. हा, डबा लावतो ना. आजकाल मस्त हेल्दी फूडचे डबे मिळतात, सूप्स असतात, सॅलड्स असतात, उत्तम डबे मिळतात. श्री, तू हॉटेलमधून फ्लॅटमध्ये का शिफ्ट झालास? तिथे तर तुला सगळंच मिळत होतं. चहा मिळत होता, 2 वेळचं जेवण मिळत होतं. तरीही तू घराची उब मिस करत होतास आणि तुला असं वाटलं होतं इथे फ्लॅटमध्ये आल्यानंतर तुला ती मिळेल म्हणून ना. घर घर असतं श्री. अरे, जेवणाचंही तसंच आहे. कितीही स्वादिष्ट मिळालं किंवा कितीही वेगवेगळ्या प्रकारचं मिळालं तरी सुद्धा आपलेपणाची उब नसते ना त्याला. अरे, व्यवसाय असतो त्यांचा. तुला शेंगदाण्याचं तेल चालतं का? तुला त्याने पित्त होतं? तुला सुक्या खोबऱ्याचं वाटण लागतं का? तुला ओलं खोबरं वरतून पेरून लागतं भाजीत? तुला सुक्या भाज्या लागतात, तुला रस्सा भाज्या लागतात, तुला कशा प्रकारचं जेवण लागतं? ह्या सगळ्याचा विचार करून ते 400 माणसांचा स्वयंपाक नाही करत. शेवटी फक्त व्यवसाय आहे त्यांचा तो. तू ऐक माझं, मी रोज इथे येऊन तुला स्वयंपाक करून देत जाईन. जान्हवी, या सगळ्यामुळे तुझी दगदग वाढेल इतकंच वाटतंय मला. नाहीतर मला तुझ्या हातचं खायला का नको असेल? दगदग वाढेल असं वाटत असेल तर घरी ये ना राहायला. नाही, तू ये. तू ये इकडे. तू रोज सकाळी स्वयंपाक कर, मला डबा दे, मी तो घेऊन जात जाईल. मी आत्ता ऑफिसला जाऊ का? मी आज सुट्टी नाही घेतली, लोक माझी वाट बघत असतील. निघू? श्री, हे बघ. आई मी आलोच. मी आलो.
काय बारिशपणा आहे? श्री, पाय सोड. नाही, आधी माफ कर. अरे, मी आता तुझ्यासारखी तरुण नाहीये, पाय सोड. माफी. आईजी, म्हणजे मी या घरात राहायचंच नाहीये का? असं म्हटलेलं नाहीये मी. अगं पण मग तुझ्या बोलण्याचा दुसरा काय अर्थ होतो आईजी? बोलण्याचा अर्थ आपण लावू तसा असतो श्री. मला तुला घराबाहेरच काढायचं असतं किंवा या घरात राहू नको म्हणून सांगायचं असतं तर अडून बोलायची गरज नाही मला. आईजी ग, बास ना आता. माणसं आहोत आपण आणि माणसाकडनं चुका होता, त्याला कधी क्षमा करायची नाही का? ओके, मान्य, मला माझं चुकलेलं आहे. मी खूप मोठे गुन्हे केलेले आहेत. मी अतिशय खोटारडा आणि नालायक माणूस आहे आणि या पवित्र घरात राहण्याची माझी लायकी नाहीये. आईजी, कंटाळा आलाय. सतत खरेपणा, सतत तत्व, सतत लोकांना धारेवर धरणं. कुठेतरी लिमिट हवं ना? आईजी, माणसं आहोत आपण, खोराड्यातल्या कोंबड्या नाही. आई, तुमच्या डोळ्यात पाणी? काय नाही ग. मगाशी इंदू म्हणाली तसं डोळे चेक करून घेतले पाहिजे. फारच पाणी येत आहे. मग आज उद्यातच जाऊया का डॉक्टरकडे? आणि डोकं दुखायचं थांबलंय का आता? पूर्ण नाही, पण ठीक आहे. तुम्ही ऑफिसमधनं लवकर घरी या, मी डॉक्टरांशी बोलून ठेवते. नाही, नको, राहू दे. आई पण आलेस ना? नमस्कार. बस. हा? बस. हा. नर्मदा, चहा टाक. नाही नाही, चहा नको. घे थोडासा. नाही, नको खरंच. आई बाबा कसे आहेत तुझे? आई बाबा बरे आहेत, बरे आहेत. मी तुम्हाला म्हणजे हे आणलं होतं. जे बोलायचे ते स्पष्ट सांग. हो, हे मी तुम्हाला द्यायला आणलंय. काय येते? साडी आणि चंद्रहार. आईनं परत दिलंय तुम्हाला. तुझ्या आईने? हा, हो. आणि आईने माफी मागितली आहे तुमची.
आता काय बोलू यावर? आईचं चुकलं माझ्या. आणि आणि पुन्हा अशी चूक नाही होणार असं तिनं सांगायला सांगितलंय तुम्हाला. येतो. आता तरी भाऊजींना परत घरी येता येईल ना?